इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता सत्या घरातल्या सर्वांसमोर असं नाटक करतो की त्याला मंजूचा खूप राग आलाय। तो म्हणतो की मला इतके दिवस वाटायचं की तुम्ही चांगले आहात पण नाही, आज मला कळालं घरात मम्मी साहेब वगैरे जे बोलतात तेच खरं आहे, तुम्ही ना विश्वास ठेवायच्या पात्रच नाहीये। त्यावेळेस मंजू म्हणते ज्या घरात मला किंमत नाही तिथे मला राहायचं नाही। तेवढ्या तिथं तात्यासाहेब सुद्धा आलेले असतात। तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की मंजू चल आपण आपल्या घरी जाऊयात, मी आहे ना, मी तुला आपल्या घरी घेऊन जातो। आणि असं म्हणून तात्यासाहेब आता मंजूला घरी घेऊन चाललेले असतात। त्यावेळेस लगेच सत्या मंजूला म्हणतो की सगळं सामान घेऊन जा, काही ठेवू नकोस आणि परत येऊही नकोस। तेव्हा मंजू म्हणते नाही, काही ठेवलं नाही आहे, सगळं घेतलं आहे आणि जर का काही राहिलं असेल ना तर परत द्यायला येऊसुद्धा नकोस, तू जाळून टाकलं तरी चालेल। आता असं म्हणताना मंजूला खूप वाईट वाटत असतं। आता दरवाजात गाडीत बसल्यानंतर सुद्धा मंजूला वाईट वाटत असतं, पण मंजू दाखवत नाही। तर इकडे सत्याचा मात्र जीव कावराबावरा होत असतो की माझी मंजू माझ्यापासून दूर चालली। आता मंजू घरी झोपलेली असते, रात्र झालेली असते, पण मंजूला काही झोप लागत नाही आहे। तोचपर्यंत तिला आवाज येतो कोणीतरी आले। मंजूला कळतच नाही ना की कोण आले। बघते तर काय तिला दिसतो तो सत्याला तिने पहिल्यांदा ओळखलेलंच नसतं, सत्याला राहवत नसतं। म्हणून सत्या आता तात्यासाहेबांच्या घरी मंजूला भेटण्यासाठी आलेला आहे। आता सत्या मंजूला मिठी मारतो, दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात। तेव्हा मंजू म्हणते सत्या मला नाही राहवत आहे रे तुझ्याशिवाय। आता दोघंही छान अशा त्यांचं रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं, दोघंही छान मोमेंट जगत असतात। त्यावेळेस मंजू सत्याला मिठी मारते आणि म्हणते सत्या माझ्यासाठी गाणं गा रे। तेव्हा सत्या गाणं म्हणत असतो। तर इकडे दोघंही आता बेडवरती एकमेकाच्या मिठीत असतात। त्याच वेळेस आता तात्यासाहेब मात्र कान लावून बसलेले असतात। त्यांना असं असतं की सत्य शोधून काढायचं आहे, नक्की मंजिरीला दिसतं की नाही हे बघायचं आहे, सत्याचं जे वागणं होतं ते खरं होतं की खोटं होतं हेही बघायचं आहे। आणि त्याच वेळेस आता लगेच दरवाजा रूमचा वाजू लागतो। तेव्हा तात्यासाहेब तिथं आलेले असतात। तात्यासाहेब म्हणतात मंजिरी दरवाजा उघड, दरवाजा उघड। तेव्हा मंजू चाचपत तिथं येते। लगेच सत्या बाहेर लपलेला असतो, गॅलरीत सत्या लपून सगळं काही ऐकत असत। तेव्हा तात्यासाहेब म्हणतात कुठल्या तरी पुरुषाच्या गाण्याचा आवाज ऐकायला येत होता। तेव्हा मंजिरीला कळतच नाही आता काय करावं। मंजिरी आणि सत्या ह्या दोघांच्या रोमॅन्समध्ये तात्यासाहेबांची ठिणगी पडलेली असते। आता मंजू तात्यासाहेबांना म्हणते मीच गात होते। तेव्हा तात्यासाहेब म्हणतात अच्छा चल गाऊन दाखव बरं। आता मंजूला काहीच कळत नाही आहे काय करावं आणि काय नाही। तर इकडे सत्यासुद्धा घाबरलेलं आहे की तात्यासाहेबांना जर का कळालं तर मात्र अवघड होऊन जाईल। आता नक्की तुम्हाला काय वाटतं की सत्या आणि मंजूच्या रोमॅन्समध्ये तर तात्यासाहेब आलेच, पण तात्यासाहेब इथपर्यंत पोहोचू शकणार का की मंजू आणि सत्या हे सगळं नाटक करत आहेत? नक्की तात्यासाहेबांना सगळं सत्य समजणार का? आता मंजू तात्यासाहेबांना कसं पटवून देईल की तीच गाणं म्हणत होती? आणि हे जर का तात्यासाहेबांना जरी पटलं तरी देखील त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसणार आहे का? खरं तर आता इन्स्पेक्टर मंजूचे पुढील भाग खूप छान असे होणार आहेत, कारण मंजू तात्यासाहेबांच्या नजरेसमोर राहणार आहे। त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची हळूहळू खात्री पटतच राहील की मंजूला खरं दिसत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट सत्या आणि मंजू या दोघांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत, या दोघांमध्ये दूरी निर्माण झाली। तर आता नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि सत्या आणि मंजू यांची भेट पुन्हा कधी होणार, एवढं छान दोघं एकमेकांसोबत वेळ कसा घालवणार हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू। आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।